नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विट्यात एकाच जागेवर दोन भीषण अपघात झालेत। विटा कुंडल रस्त्यावरील चक्रधारी सोसायटी जवळ हे अपघात झालेत। या दोन्ही अपघातात 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झालेत। ऐन गणेशोत्सवाच्या काळातच झालेल्या या अपघातामुळे विटा परिसर अक्षरशः हादरून गेलाय। नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय। विटा कुंडल रस्त्यावरील चक्रधारी यंत्रमाग सोसायटी जवळ एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी 2 भीषण अपघात होऊन 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याच्या 2 घटना समोर आल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की विटा कुंडल रस्त्यावरील चक्रधारी यंत्रमाग सोसायटी जवळ बंद पडलेल्या डंपर जवळ सोमवारी सकाळी 8च्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात विटा येथील महेंद्र पांडुरंग शितोळे वय 35 राहणार शिवाजीनगर विटा हा तरुण जागीच ठार झाला आहे। अपघाताची ही घटना ताजी असतानाच रात्री 9च्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी अळसंदकडून विटाकडे येणाऱ्या अल्टो कारची रस्त्याकडेला बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून भीषण धडक बसली आहे। या भीषण अपघातात अल्टो कारचा अक्षरशः चुराडा झाल्याचे दिसून येत आहे। या अपघातात अल्टो कारमधील असलम गुलाब मुल्ला वय 50 यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर मृत असलम यांचा मुलगा अल्ताफ असलम मुल्ला वय 18 आणि पत्नी वहिदा असलम मुल्ला वय 40 तसेच मुलगी संजिला सरफराज मुजावर वय 22 हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत। यापैकी वहिदा असलम मुल्ला यांना विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मुलगा अल्ताफ मुल्ला आणि मुलगी संजिला मुजावर यांना विट्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। या दोन्ही अपघातात माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मोलाची मदत केली आहे। अपघातातील या डंपरच्या पाठीमागे नंबर प्लेट किंवा रिफ्लेक्टर नसताना देखील पोलिसांनी सकाळी पहिला अपघात झाल्यानंतर हा डंपर जागेवरून बाजूला न केल्यामुळे पुन्हा त्याच डंपरवर अल्टो कार आदळून दुसरा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 1 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचे दिसून येत आहे। ऐन गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या या अपघातामुळे परिसर अक्षरशः हादरून गेला आहे।